क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. अर्थात गोल्डन स्पोर्ट्स नावा आयोजित गोल्डन चषक 2022 सामनावीर चषक स्वर्गीय शकुंतला ताई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ मिन्नात आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून मिळालेत. टी शर्ट अर्थात सामनावीरसाठी विक्रांतजी भोईर यांच्या माध्यमातून मिळालेत आणि गिफ्ट हॅम्पर कातापिता ग्रुप नावा यांच्या माध्यमातून मिळालेत. क्षेत्ररक्षक बूट अर्थात शूज आणि या दरम्यान नाभाग्राम्यचे सन्माननीय सरपंच हरीश्वरजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण काही क्षणात त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. क्षेत्ररक्षक म्हणून शूज कुमारी परिधी राजेश भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सायकल जे आपण पाहतात आमच्या अतिशय समोरती अर्थात आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि मालिकावीर अर्थात स्वर्गीय मालिकावीरची जी आपण ही अर्थात एक सायकल इथे पाहायला मिळते ते सन्माननीय जितेंद्रजी दामोदर म्हात्रे साहेब माजी सरपंच नावा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर या स्पर्धेसाठी तब्बल आपण पाहिलं हया स्टीलचे मालक सय्यदभाई सरांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाची देणगी देखील इथे देण्यात आली. त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. स्वरा साऊंड सिस्टीम काळुंद्रे अर्थात मंगेजी कानपिळे अमित पाटील यांच्या माध्यमातून आमचा आवाज आणि सुंदर गीतं तुम्हाला पाहायला मिळतात. थेट प्रक्षेपण स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर MJ मंडप डेकोरेशन निहाल डेकोरेशन कोहली कोपर आणि गावदेवी मैदान नावा पनवेल इथे सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. इंटरनेट या स्पर्धेसाठी धीर वाय सुविधा रोनीजी पाटील यांच्यामध्ये मिळाले. या सर्वांचं पण एकदा हार्दिक आभार व्यक्त करून आपण जाऊया मैदानाकडे. आणि या दरम्यान नाभाग्रामचे सन्माननीय सरपंच हरेश्वरजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. तर वळूया मैदानाकडे. अंतिम सामना आणि अंतिम सामन्याची या ठिकाणी पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय हरेश गावण आणि समोर मात्र भूषण म्हात्रे आणि साईज म्हात्रे. पहिला चेंडू या ठिकाणी पहा. अंतिम सामन्यातला यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय तो अर्थात यावेळी लॉंगलेग क्षेत्रामध्ये आणि पंचांचं या ठिकाणी भारतीय संघासाठी योगदान दिलं. पहिल्याच चेंडूवर पहिला चौकार मारला होता जेव्हा त्यांना संधी देण्यात आली आणि अशा प्रकारचे या ठिकाणी चौकारने खात्याची सुरुवात. वळी मैदानाकडे गोलंदाज हरेश गावण या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पूलचा फटका आणि इथे बघा या ठिकाणी हा षटकार पंचांच्या माध्यमातून अंतिम सामना आहे तो जोश ती ऊर्जा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या माध्यमातून आपण पाहतात की यावेळी मात्र भूषण म्हात्रेने मारलेला एक सुंदर फटका अर्थात मिडविकेट सीमारेषेकडे आलेला शानदार फटका षटकार. 2 चेंडूची समाप्ती. धावफलकात धावा येतात त्या अर्थात 10. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळीचा चेंडू या चेंडूला ऑनसाईडला खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही आहे आणि पहा या ठिकाणी स्वैरीचा इशारा इथे दिला जातोय. स्वैरीचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते ती वेस्ट इंडिज संघाच्या मायकल होल्डिंगची ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण आयुष्यामध्ये कधी त्यांनी स्वैरी चेंडू फेकला नाही. आणि जेव्हा नोबॉलचा इशारा येतो तेव्हा आपल्याला कपिल देव निखंज यांची आठवण येते ज्याने कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोबॉल फेकला नाही. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर नाही आहे. चेंडू जातोय तो अर्थात यावेळी लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि बघता बघता चेंडू मात्र सीमापार. गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली.
दमदार फटका चौकार, 2 चौकार आणि षटकांच्या मध्ये धावफलका धावा येतात त्या 14 आणि एकूण धावसंख्या वाईटच्या माध्यमातून 15 धावा. पुढे चेंडू यावेळी मात्र पूल करायचं होतं. बॅट चेंडू संपर्क गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले षटक पॉवर प्लेचं इथे पाहत असताना यष्टीरक्षकाच्या बरोबर बाजूला शॉर्ट थर्डमॅन, एक गली शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ युरोशन ऑफसाईडला. ऑनसाईडला आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक अर्थातच वाडिश लॉंग ऑन. युरोशना स्वीप करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आपण पाहिलात आणि निश्चितच एक निर्धाव चेंडूची सांगतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. नावागावचे लाडके मायबाप प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं, अतिथी करून अनेक मान्यवर या ठिकाणी आले आहेत. 5 षटकांचा सामना तुम्ही पाहतात. एक मोठं योगदान प्रत्येक संघासाठी असतं दर 5 वर्षांनी. यावेळी मात्र चेंडूला सरळ बॅटने खेळला आहे. चेंडू जातोय तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंगॉन क्षेत्र. चेंडू येतोय, चेंडूची फेकी करणार तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या फलंदाला. 2 धावा मिळतात त्या फलंदाला आणि या 2 धावा येतात त्या अर्थातच फलंदाज भूषण भातेच्या बॅटमधून आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 17 धावा. पहिले षटक इथे मात्र समाप्त. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूफळीचं युद्ध आपण वादात अंतिम सामना. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया, कारण आज 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा ही पोचू शकली. गोलंदाज हरेश गावण अर्थातच जितवाई जिते संघाचा हा गोलंदाज ज्याने एक महागडे षटक फेकलं. या षटकात तब्बल 17 धावा आल्या आणि मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी आपण पाहता टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणार गोलंदाज चांगला गोलंदाज मानला होता. लेदरमध्ये मात्र 10 धावा देणार गोलंदाज चांगला गोलंदाज मानला. इथे मात्र हे षटक महागडे ठरलं. पॉवर प्लेचं दुसरे षटक इथे समाप्त सुरू होतोय आणि तिथे रुपेश म्हात्रे हा नवीन गोलंदाज येतोय अर्थात सेवा एंड कडून. तर पंच जय पवार यांना विनंती आहे, पण अतिथी कशी संपर्क साधायचा आहे वळिया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळेल. डावकर फंडच होता. चेंडू अर्थात जाणार या ठिकाणी अर्थात डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि बघता बघता चेंडू मात्र सीमापार. चौकार 4 धावा. रेशमा माझ्यावर चिडू नको, आज हा सामना वन साईट आहे. जर का मी बिघडलो तर मी लई वाईट आहे. स्क्वेअरला एक मोठा फटका 4 धावांसाठी. धावफलक पुढे सरकतोय. धावफलका धावांनी पोहोचतात त्या 21 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये रुपेश म्हात्रे गोलंदाज. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानामध्ये केली गेले आणि पाहूया तिसरा पंच काय फेकी गोलंदाजी ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतलं गेलं आणि तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाकडे केली जाते. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी काही क्षणात मैदानाकडे जवळ होतील आणि तिसरे पंच या ठिकाणी मैदानामध्ये आले ते रितेश मडवी नावेचे स्टायलिश अंपायर. यावेळी आपण पाहायला मिळतात वरिया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने रिव्हर्स स्वीप करण्यासाठी प्रयत्न. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद इथे नव्हती. 1 धावेचं योगदान देखील मिळालं. 1 धाव मिळते संघाला आणि दुसरे षटक चालू असताना धावफलकावर धावा येतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना स्वर्गीय मेघनाथ दादा प्रचंड जासई अर्थात उरण तालुक्यातला हा संघ, दुसरीकडे जितवाई जिते संघ पेण तालुक्याचा संघ यांच्यामध्ये हा अंतिम लढत. 22 बिनबाद 22 चांगली सुरुवात आहे जासई संघाची. चांगली खेळपट्टी आणि 5 दिवस ही खेळपट्टी खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याची कामगिरी आमच्या आयोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आणि हे आयोजन जर तुम्ही पाहिलं तर अतिशय लाजवाब पाहायला मिळालं. कारण कोणती क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर अर्थात तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करावा लागतो. अथक परिश्रम घ्यावे लागतात. कारण साधारणतः एखादी क्रिकेट स्पर्धा घोषित केली की तिथे मात्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते की साधारणतः 2 महिने हे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि त्या प्रयत्नाचं यश इथे निश्चित येतं. यासाठीच केला होता का अट्टहास हा अंतिम दिवस. या ठिकाणी मात्र चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षक चेंडूवर येणार. लॉंगॉनला मात्र एक येतोय मोठा फटका अर्थातच यावी एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. निकला ओ गड्डी लेके
आता वाढ झाली, धावपलका जाऊन पोहोचतोय 28 आणि भूषण मात्रेची वैयक्तिक धावसंख्या इथे पाहणार आहोत आपण. अर्थातच ज्यांनी फटकेबाजी केली, आक्रमकता इथे दाखवली आणि 2 षटकार आणि 2 चौकाच्या मध्ये 22 धावांची योगदान आतापर्यंत दिलं. पाहुण्यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होते. पंचांना विनंती आहे, खेळ थोडासा थांबवायचा आहे. तर इथे मान्यवरांचं खऱ्या अर्थानं शुभागमन झालंय. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकसाठी टी शर्ट्स ज्याने पुरस्कृत केले गेले ते अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय विक्रांत भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाचं खऱ्या अर्थानं या व्यासपीठावरती शुभागमन संपूर्ण गाड्याचा ताफा तुम्ही खऱ्या अर्थानं इथे पाहता आणि गोल्डन क्रिकेट क्लब नाभा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता आणि अंतिम बक्षीस समारंभासाठी खऱ्या अर्थानं मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. धावा येऊन पोहोचल्या त्या 28. षटक क्रमांक 2 इथे पाहायला मिळतं रुपेश मात्रे गोलंदाज आहे सेवा एंड कडून. पॉवरप्लेचं दुसरे षटक तुम्ही पाहतात या ठिकाणी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी गोंच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय लॉंग ऑफला एक क्षेत्राचे चेंडूवर आहे. चेंडूची पकड करते, दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न मात्र इथे नकार दिला गेला. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन होत असताना मित्रांनो खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा उरण उपाध्यक्ष सन्माननीय विक्रांत भोईर साहेब, त्यांच्या समेत दाजी आणि त्यांच्या समेत विजेंद्र पाटील साहेब, खांदेगावचे बालूबाई भगत साहेब, योगेश पाटील साहेब, अश्विन यादव साहेब, कुशल मात्रे साहेब, वैष्णव भोईर साहेब, भूषण भोईर साहेब, राकेश पाटील साहेब, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाभा गौतम गायकवाड, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाभा त्यांच्या समेत स्वप्नील मडवी साहेब, गणेश पाटील साहेब, प्रीतम पाटील साहेब, उल्वे नोड कार्याध्यक्ष आणि समेत राहुल मोकल साहेब, हनुमान मोकल साहेब खाडी या मान्यवरांचं इथे व्यासपीठावरती शुभ आगमन खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. तर मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण मित्र परिवारांचा ताफा तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहता. अर्थात कांदा गावचे आमचे बालूबाई त्यांच्या समेत दाजी भूषण भोईर आणि पेठचे जितू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा गोल्डन क्रिकेट संघ नाभा यांच्या वतीनं सहर्ष तर या चेंडूवर पंच अंपायर धावा, या अगोदर चेंडूवर धावा, 1 धाव. तर या एका धावेच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहतात मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा आपण अर्थातच ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. गोल्डन स्पोर्ट्स नावा आयोजित गोल्डन चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळणार. धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 30 धावा. एकही फलंदाज न गमावता धावा धावपलकार जमवल्या त्या स्वर्गीय मेघनाथ दादा प्रचंड जासई या संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू मॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडू अर्थात हवेत आहे तसे चेंडू येतो मिड विकेटला झेल आणि पहिला धक्का बसला स्वर्गीय मेघनाथ दादा प्रचंड जासई संघाला. या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. संपूर्ण खऱ्या अर्थानं विचार केला तर विक्रांत भोईर यांचा मित्र परिवार तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर महिला वर्ग देखील या ठिकाणी आल्यात क्रिकेटच्या माध्यमातून. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू. पहिला फलंदाज गमावला स्वर्गीय मेघनाथ दादा प्रचंड जासई
आणि फलंदाज बाद झाला तो अर्थात भूषण मात्रे याची खेळी समाप्त, ज्याने 2 चौकार आणि 2 षटकार 23 धावांचे योगदान दिलं 9 चेंडूमध्ये आणि गोलंदाजाला अर्थात रुपेश मात्रेला मिळालं हे पहिले यश. काका सचिन छोट्या अर्थात जासई संघाचा हा सर्वात विस्फोटक फलंदाज ज्याने ओवल्याची नाईट स्पर्धा गाजवली आणि तिथे त्याला मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक देऊन म्हणून सन्मानित केलं होतं. असा हा मॅच विनर खेळाडूने मागच्या मॅच मध्ये विदाऊट कॉम्प्रो अगदी तुटून पडला होता गोलंदाजांवरती सुरई संघ जो भिवंडी परिसरातून आला होता. तर या ठिकाणी मात्र फलंदाज भूषण मात्रे बाद झाल्यानंतर बाईकमॅन सचिन ठाकूर या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 1 फलंदाज गमावलेत, धावफलकावर धावा आल्या त्या अर्थातच 30 धावा. दोन षटकांची खेळी समाप्त झाली. प्रति षटक 15 च्या धावा धावफलकावर आल्यात. तर जय पवार सरांचा इथे सन्मान केला जाईल. आय थिंक त्यांना केंद्रीय मंत्री चषकामध्ये पंचांच्यासाठी जायचंय तर त्यांचा इथे सन्मान केला जाईल. आमचे ऑफिशियल पंच 5 दिवस या स्पर्धेसाठी दमदार योगदान दिलं ते जेपी पॅनल अर्थातच जय पवार यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी तर आमचे जयेंद्र ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभ हस्ते इथे आमचे पंच जय पवार साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. तर जय पवार सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल कारण त्याने खूप चांगले योगदान या स्पर्धेत दिले. पंचांची भूमिका दडपण अर्थात खेळाडूंचं दडपण प्रेक्षकांचं आणि ते झुगारून अतिशय तटस्थ पंचांची कामगिरी जय पवार सर यांचं इथे स्वागत केलं जात आहे. जाऊया मैदानाकडे. धावफलकावर धावा येतात त्या 31. पुढचा चेंडू इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रतीक मात्रे जितोय जिते संघाचं. एक संघ पेंडचा, दुसरा संघ उरणचा. यामध्ये सुरू असलेली ही अंतिम लढत मान्यवरांच्या सर्व माहितीसाठी इथे मात्र पुन्हा एकदा पहा चेंडूची लाईन आणि लेंथ याचा अर्थात विचार न करता इथे खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय हा चेंडू मात्र सोयीर येतोय. 1 धावेचा आणखीन एक योगदान. 32 1 गडी बाद 32 धावा धावफलकावर. एक गली, एक पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर एक डीप एक्स्ट्रा कॉर्नर लॉंग ऑफ मिड ऑफ ही रचना यावेळी अक्रॉस द लाईन यावेळी खेळण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू आपण पाहिला तो अर्थात गेला, तो अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये शॉर्ट कव्हरला इथे शेतशेत चेंडू येतोय. तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान मिळालं 1 धाव मिळते संघाला. तर जय पवार या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं कल्याणचे अर्थातच त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध जितवाई जिथे विरुद्ध स्वर्गीय मेघनाथ दादा प्रशांत जासई यांच्यामध्ये सुरू असला अंतिम हा सामना. गोलंदाज प्रतीक म्हात्रे रिव्हर्स स्वीप करण्यासाठी प्रयत्न. रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं नेहमी म्हटलं होतं आणि अर्थातच ह्या फटक्याची खऱ्या अर्थाने शोध डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू ज्याने शोधला. त्यानंतर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे अनेक खेळाडू तयार झाले की ज्याने रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांचा वापर केला. पण धोकादायक फटका असं नेहमी म्हटलं जातं. फुलटॉस होता यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. चेवर क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. इथे पाहिलं तुम्ही अर्थातच मिडविकेट सीमारेषेजवळ ज्या झेल घेतला गेला आणि क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन पोहोचला. हरीश गावण याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि दुसरा धक्का बसला तो स्वर्गीय मेघनाथ दादा प्रशांत जासई संघाला. तिथे समाप्त होतो. एक मोठा पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते अर्थातच 2 गडी बाद धावफलकावर धावा आल्या त्या 33. रिव्ह्यू नाही आहे त्या ठिकाणी. इथे तर इथे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे त्यामुळे इथे जाऊया आपण मैदानाकडे. धावफलकावर धावा आल्या 33. पंचांना थोडंसं विनंती आहे थांबायचं आहे.
खेळ थोडासा थांबतोय, पाहूया इथे फलंदाज बाद की षटकार याचा अर्थातच पाहणी केली जाईल टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो निर्णय देखील इथे देण्यात येईल. कोणत्याही प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागू नये यासाठी अर्थात आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. पाहूया टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून इथे पाहिलं जाईल नेमकं काय घडलं आणि त्यानंतर तो निर्णय इथे येईल. आणि फलंदाज बाद दुसरा फलंदाज गमला साईस मात्र यांनी तब्बल आपण पाहिलं तर एक चौकाराच्या माध्यमातून 7 धावांचे योगदान दिले. 6 चेंडूंचा त्यांनी सामना केला, बाद होऊन परतला आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज जयदीप म्हात्रे. सचिन ठाकूर आणि जयदीप म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतात. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये प्रतीक म्हात्रे गोलंदाज आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी हा सामना अर्थात जितवाई जिते पेण तालुक्यातला संघ विरुद्ध स्वर्गीय मेघनाथ दादा प्रचंड जासई अर्थातच उरणचा संघ, या दोन संघात अंतिम सामना. वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळत, जागून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र निष्फळ ठरला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. तीन षटकं इथे समाप्त झाली. प्रतीक म्हात्रेची एक जबरदस्त कंजूस गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. या षटकात त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज एक फलंदाज त्यांनी बाद केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकं समाप्त झाली. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 33 धावा. 11च्या सरासरी धावा धावफलकावर आल्यात. येणारी 2 षटकं बाकी आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतात आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. एक अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून स्क्रीनवर आपण पाहू शकता. संपूर्ण आमचं अर्थात गोल्डन स्पोर्ट्स क्लब नाव्हाचं आणि पलीकडे त्याचबरोबर असणारं अगदी निळा समुद्र इथे आपण पाहायला मिळतात. आणि ही संपूर्ण कामगिरी समालोचन कक्ष देखील पण पाहतात. हे देखील वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात जेएनपीटी पलीकडे जेएनपीटी त्याचा दृश्य नयनरम्य दृश्य तुम्ही पाहतात. आणि मगाशी देखील आपण म्हणतो की डोंगरावर वसलेलं अर्थात ते नावागाव हे आगळेवेगळे समीकरण अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न अर्थातच आमचे निखिल बाबर स्टार टेनिस क्रिकेट चौक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. रसायनी परिसरातलं एक चांगलं योगदान स्वतः समालोचक देखील आहेत. मात्र यावेळी मात्र प्रक्षमच्या माध्यमातून आलं आणि 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा ते घेऊन जाण्याची कामगिरी या ठिकाणी करतात. तर त्यांचं देखील स्वागत. जाऊया मैदानाकडे. जयदीप नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात आलाय आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज रामचंद्र ठाकूर 40+ हा खेळाडू रामचंद्र ठाकूर या ठिकाणी 4थं षटक घेऊन येतोय. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000, तब्बल 2 लाखाची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. अर्थातच नावागावामध्ये आपल्या माहितीसाठी की 5 संघ आहेत आणि दर 5 वर्षांनी एका संघाला या स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळते. या ठिकाणी मात्र चेंडूला हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये शेतीशी चेंडू येतोय तोपर्यंत 1 धावफलकात नोंदवली जाते. 4थं षटक मार्गस्थ आहे. रामचंद्र ठाकूर या ठिकाणी गोलंदाजीसाठी होता. जयदीप म्हात्रे यांनी एका धावीने आपलं खातं उघडलं आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी सचिन ठाकूर. 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला, 4 ऑनसाईडला विरोचना. यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह तुम्ही पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येते, अचूक क्षेत्ररक्षण करतोय. गोलच्या दिशेने चेंडूची फेकी केली आणि तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. या स्पर्धेमध्ये अनेक विकेट हॅट्रिक घेतल्या गेल्या. षटकार चौकारांची बरसात केली गेली आणि तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून आयोजकांनी केलेला अतिशय चांगला प्रयत्न या स्पर्धेचं गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान 5 दिवसाचं आपण पाहिलं. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा एका धावीचे योगदान. धावफलकात 1 वाढ होते. धावफलक पुढे सरकतोय. या एका धावीच्या माध्यमातून अर्थात 36 धावा. 2 फलंदाज गमावल्यानंतर स्वर्गीय मेघनाथ दादा प्रेसिडेंट जासई हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर जितवाई जिथे पेण तालुक्यातला संघ याने क्षेत्ररक्षण पत्करलं आणि जासई संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. बुडिया मैदानाकडे 10 ते 12 रनअप आपण पाहतात. अर्थातच मध्यम गती मारा
पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, पूल केला चेंडूला, वायडिश लॉंग ऑन आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये येतोय एक जबरदस्त अर्थातच गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या अंपायरांसाठी. कडे आगळी वेगळी स्टाईल. षटकार त्याची वैयक्तिक धावसंख्या 8. पुन्हा एकदा टायमिंग शॉट मनगडी ताकदीचा वापर केला आणि अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामधून आलेला एक आणखीन एक मोठा हा षटकार साधावा. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतात पहिलं सत्रात मधलं शेवटचं षटक बाकी आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी येतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील मागितलं गेलं, मात्र इथे मात्र पंचांनी दर्शवलंय या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. 49 धावा, 2 बाद 49. नवीन षटक घेऊन गोलंदाज रुपेश म्हात्रे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थात शेवटचं षटक, ज्याला मारधाडीचं षटक असं म्हटलं जातं. या षटकात पुढे चेंडू, इथे मात्र कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, जमिनीला सरपटत चेंडू गेला, शॉर्ट मिडविकेटला वेगाने क्षेत्रशः चेंडू येतोय, चेंडूची बी फेकी केली, तोपर्यंत 1 धाव मिळाली आणि अर्धशतक धावफलकावर नोंदलं गेलं. ते अर्थात स्वर्गीय मेघनाथ दादा प्रतिष्ठान जासई या संघाचं 5व्या षटकामध्ये 50 धावा धावफलकार आल्यात. समोर मात्र फलंदाज खेळतोय जयदीप म्हात्रे. 2 या धावसंख्येवर असताना याबी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, यशस्वी ठरलं. कारण प्रत्येक क्रिकेटच्या मैदानामध्ये एक धावेला अतिशय महत्त्व असतं. जसं राजकारणामध्ये 1 मत महत्त्वाचं, MBBSला ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्टरसाठी 1 गुण महत्त्वाचं, तसं क्रिकेटमध्ये देखील 1 धाव देखील महत्त्वाची. तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला देखील फार महत्त्व असतं ते क्रिकेटमध्ये. 1 धाव 51 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, इथे मात्र आपण पाहता धावेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि
या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक ऋतिक याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि तिसरा फलंदाज स्वर्गीय मेघनाथदादा प्रेषण जासई संघाने या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. अगदी सीमारेषेजवळ हा झेल घेतला आणि फलंदाज बाद. षटकामध्ये हाणामारी करताना जयदीप म्हात्रे याची विकेट मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळाली. सचिन ठाकूरची विकेट या ठिकाणी आपण पाहायला मिळेल, ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली होती. नवीन फलंदाज मैदानात येतो. यावेळी मात्र पूल केल्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. तसे चेंडूवर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र या झेल जमिनीला दान आणि अशा प्रकारे मिळालं जीवदान. शेवटचा चेंडू असेल. जीवदान म्हणलं की लगेच आपल्या रोहित शर्माची आठवण होते, ज्याला 4 या धावसंख्येत जीवदान मिळालं. 264 धावांची त्यांनी खेळी केली आणि मागच्या वर्ल्ड कपमध्ये विश्वचषकात तब्बल 5 वेळा जीवदान मिळालं. 4 षटकांची त्यांनी नोंद केली. हा चेंडू पंचांच्या बाजूने बरोबर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात मिडॉनला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन चेंडूची फेकी करतोय, तो पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात देखील यशस्वी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धावांचे योगदान मिळालं आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झाल्यानंतर स्वर्गीय मेघनाथदादा प्रेषण जासई या संघाने धावपलकावर जमवल्या होत्या 54 आणि 55 धावांचं लक्ष अंतिम सामन्याच्या या दुसऱ्या सत्रामध्ये ठेवले. जितू आई जिते या संघासमोर 55 धावा 5 षटकांचा सामना. म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला तर प्रति षटका 11ची सरासरी इथे पाहायला मिळेल. रुपेश म्हात्रे यांचं शेवटचं षटक होतं. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. तर हे खेळाचा लेखाजोगा तुम्ही आपल्याला पाहायला मिळाला. धावपलकावर जर आपण लक्ष दिलं तर भूषण म्हात्रे ज्याने तब्बल 23 धावांची जबरदस्त खेळी. 2 चौकार 2 षटकारांच्या मध्ये 9 चेंडूमध्ये. त्यानंतर साईस म्हात्रे यांनी अर्थात 7 धावांचं योगदान दिलं. सचिन ठाकूर जो बाद झाला त्याने 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं. जयदीप म्हात्रे या ठिकाणी मात्र बाद झाले, ते 5 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान आणि मयूर पाटील नाबाद झाले 2 या धावसंख्येवर. त्याचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होईल आणि दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण वाकडीचा एक अतिशय जबरदस्त हिंदी आवाज अर्थातच प्रवीण गायकर यांचा आवाज आपण ऐकणार. मी मात्र या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. केला जाईल. संतोष ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जाईल. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर इथे शुभ सन्मान केला जाईल.
सन्माननीय अतिथी मित्रांनो, नुकताच खऱ्या अर्थानं ज्यांना उरण विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष होण्याचं सौभाग्य लागलं आणि कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे विक्रांत भोईर साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅचसाठी पुरस्कृत केले गेले, त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि अजय पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचा इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा आणि त्यांचा शुभ सन्मान माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे विक्रांत भोईर साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. हॅलो. तर या दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे खरं तर नावा गावाचे अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर जयंत पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर मित्रांनो, खऱ्या अर्थानं सातत्याने गोरगरिबांसाठी देवदूत म्हणे ज्यांना संबोधलं जातं आणि एक दमदार नेतृत्व सन्माननीय बालूभाई यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. तर बालूभाई यांना विनंती करतो की आपण यावं. मित्रांनो, त्यांचा वाढदिवस जर तुम्ही पाहिलात तर वाकडी गावाच्या स्वप्नपूर्ती फार्म हाऊसवरती अगदी जल्लोषाने त्यांचा इथे वाढदिवस सोहळा सन्मान केला होता. तर जगदीश भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. जगदीश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते बालूबाई यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं त्यांचा मित्रप्रेम जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 1000हून अधिक लोक त्या वाढदिवसासाठी आले होते. मी स्वतः तिथे उपस्थित होतो आणि जर विचार केला तर एखाद्याची हालत झाली असती. एवढा मोठा वाढदिवस त्यांचा साजरा पाहिलात. ते बालूबाई यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर इथे आमच्या महिला भगिनी देखील उपस्थित झाल्यात. त्यांचाही या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान केला जाईल आणि त्या महिला भगिनींना इथे सन्मानित करण्यासाठी तर या ठिकाणी जयेंद्र ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आमच्या महिला भगिनींना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. जयंत पाटील साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. तर आमच्या महिला भगिनींना देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल. माहिती उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या महिला भगिनींना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर तर गव्हांचे सन्माननीय आकाश देशमुख साहेब यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त आकाश देशमुख यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी तर जीत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गव्हांचे आमचे सन्माननीय युवा नेतृत्व अर्थातच शिवभक्त आकाशजी देशमुख साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून देखील गव्हांच्या मैदानावरती तुम्ही मोठी स्पर्धा पाहता आणि त्यांचा इथे शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. आणि जे आमचे सर्व हे मित्रपरिवार आहेत विक्रांत भोईर यांचे त्या सर्वांचं आम्ही शाब्दिक सुमनानं सहर्ष स्वागत करतो. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलंही सहर्ष स्वागत. तर धन्यवाद. त्याच्यानंतर मीनाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. अनिरुद्ध ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते मीनाताई ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान करावा. अनिरुद्ध ठाकूर साहेबांच्या बद्दल काय सांगायचं मित्रांनो, जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सौभाग्यवती मीनाताई ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मीनाताई पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल अनिरुद्ध साहेबांच्या शुभ हस्ते. तसेच विजयाताई ठाकूर यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी अनिरुद्ध साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजयताई यांचा देखील इथे शुभ सन्मान करावा. तर त्याच्यानंतर राजेश म्हात्रे साहेब आपण यावा. त्याच्यानंतर अखिलेश यादव साहेब यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर अखिलेश यादव साहेबांना विनंती करतो की आपण यावा, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. तर रितेश मडवी यांना विनंती करतो की आपण यावा, आपल्या शुभ हस्ते अखिलेश साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने इथे शुभ सन्मान करावा. तर बघा MH46 BL फॉर्च्युनर आहे 9750. जर कोणाची असेल थोडीशी ती साईडला, कारण जायसी संघाचा खेळाडूची भूषणची गाडी तिथे अडकली आणि त्याला मात्र फायनलच्या मॅच साठी तिथे जायचं आहे. तर राजेश म्हात्रे साहेबांना
राजेश म्हात्रे साहेबांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. रितेश मडवी यांच्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे साहेबांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. त्याच्यानंतर सोमनाथ मडवी साहेब, स्वप्नील मडवी यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. स्वप्नील मडवी आपण यावा. नावेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आहेत कदाचित आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर चला आता फिल्डिंग लावा लगेच आम्ही विनंती करतो या ठिकाणी तर जासई क्रिकेट संघ आपण लगेच आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल फायनलचा ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि तमाम मान्यवर तुम्हाला व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळत आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटची मॅच या 5 दिवसामध्ये तुम्ही क्रिकेटचा थरार पाहिलात. आता मात्र शेवटची मॅच तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आणि शेवटच्या मॅच मध्ये या मेगा फिनालेमध्ये या गोल्डन चषकावरती सुवर्ण अक्षराने कुठला संघ आपलं नाव करेल हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर टार्गेट आहे या ठिकाणी जासई संघानं प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 54 धावा बनवल्या आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो पेन विभागातून आलेला हा संघ जितवाई 11 जिते क्रिकेट संघ. जाऊया मॅचच्या दिशेने. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा प्रवीण गायकर मातृदिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज मराठी भाषा दिवस आणि नक्कीच या सर्वांचं आज मात्र आपण मातृदिनाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच जितवाई 11 जिते संघाकडून हरेश गावंड. व्यावसायिक क्षेत्राचा तुम्ही विचार केला तर साईशा 11 पेन या संघातून नेहमी आपली वर्णी करत असतो आणि त्याला साथ देतील ते लीलाधर ठाकूर हा फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांना आता विनंती करतो आपण थोडे शांत व्हा आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने. आशिष घरात आलेत गोलंदाजीवरती. समोरच्या प्रेक्षकांना आम्ही थोडी विनंती करतो आता आपण थोडी शांतता ठेवा. 40+ क्रिकेट संघ तुमचं मनापासून स्वागत. दमदार क्रिकेट आपण दाखवलात. येस विकेट किपर तर डायरेक्ट तुम्हाला 5 धाब्यांची पॅनल्टी दिली बघा. मला तर वाटतं विकेट किपर साखरपुड्याची डायरेक्ट इकडे झाला की काय का पोरगी बघायला गेलता. तर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल या ठिकाणी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फटका एक्सिड्यू केला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. तर सुदर्शन गायकर स्कोरर आपण कुठे असाल तर आपण स्टेजच्या समोर या. नवनाथ सुदर्शन पाटील नवनाथ म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांचंही स्वागत करूया. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज जर तुम्ही पाहिलात जासई संघाकडून स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान 11 जासई संघाचा गोलंदाज आशिष आलाय गोलंदाजीवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. 5 धाब्यांची पॅनल्टी घेऊन खेळतोय जासई क्रिकेट संघ. गोलंदाज तयार. आकुटाप्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा येईल
अजून वाट पाहतायत पंच आणि चेंडू सीमा पार, चौकार. आणि मीत यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रणय शेठ यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. बघा बॅनर हिट करा जितेंद्र म्हात्रे साहेबांचा आणि तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूस दिलं जाईल. या विलीस ऑन साईड फटका बघा जसा पारितोषिक लावलं गेलं आणि 5 दिवस हे पारितोषिक होतं, परंतु एकही फलंदाजानं हा पारितोषिक जिंकला नाही. आणि इथे निर्धाव बॉलची समाप्ती होत असताना धावफलकावरती धावा लागतात त्या 8-2 चौकाराच्या मदतीनं आणि एकूण धावा बनवायच्या आहेत त्या 55. आणि 5 धावा जर तुम्ही पॅनल्टी पकडली तर या धावा जर झाल्या त्या आम्ही नंतर ऍड करू नक्कीच. तर या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 9 या धावसंख्येवरती. 25 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. 5 धावा आम्ही मायनस करतो आताच, तर तुम्हाला 41 धाव्यांची गरज असेल तर एकूण धावफलकावरती 5 धावा जोडतो आम्ही तर 13 झाल्या धावफलकावरती. इथे आखू टप्प्याचा बॉल, 14 धावा झाल्यात आणि कव्हरच्या वरून चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार, चौकार. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावा. तर इथे आणि संजय शेठ ठाकूर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावा. तर चौकार आलाय, चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं इथे संपन्न होईल. आणि मित्रांनो इथे खऱ्या अर्थानं फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून ज्याने खऱ्या अर्थानं सर्वांच्या मनांमध्ये जागा केली त्या अर्थात तुम्हाला सर्वांचे इंस्टा किंग पत्रा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा इथे शुभ सन्मान नक्कीच केला जाईल आणि थोड्याच वेळात आम्ही त्यांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. लोक रात्री झोपत नाही, पत्रा पाटील कधी ऑन येतो आणि पत्रा पाटील आज तुमच्या समक्ष इथे नक्कीच पाहायला मिळेल. थोड्याच वेळात त्याचा देखील आपण शुभ सन्मान करूया. तर शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वतीने देखील बॅनर हिट साठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. मीत पाटील यांच्या वतीने 2000 आणि प्रणय शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. तर जो फलंदाज षटकार हॅट्रिक लगावेल त्याच्यासाठी बालूभाई यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार. बघा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या पंचांसाठी. चेंडू सीमा पार, षटकार. वरती धावा लागतात ते एकूण 24 आणि 55 धाब्यांचा पाठलाग करत असताना इथे धमाकेदार फलंदाजी लीलाधर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा हवेत आहे फटका, परंतु यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक. भरपूर उंच आहे बॉल, क्षेत्ररक्षक जज करतील. गुड फिल्डिंग, गुड कॅच आणि पहिला धक्का लागेल जितवाई 11 जिते टीमला. बॅनर हिट साठी शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या वतीने बॅनर हिट साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. जितेंद्र म्हात्रे साहेबांचा बॅनर जर हिट केला तर ते पारितोषिक असेल. तर इथे नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती. निलेश पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जबरदस्त फलंदाजी, विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला, गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. तर इथे विक्रांत भोईर यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष विधानसभा उरण यांच्या बॅनर हिटला जो कोणी फलंदाज षटकार हिट करेल त्याच्यासाठी
तर पार्थ विजेंद्र पाटील यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे खुटना टेक तमाशा टेक यंग 11 पॅव्हलियनच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. कोणी 3 षटकार लगावेल त्याच्यासाठी बालूबाई यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्षात ठेवा, छत्रपतीचा वाघ कधी कुणासमोर झुकला का, जरी किती तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का. आयुष्यात अडचणी आल्या तर एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांचे संस्कार आहेत आपल्यावर, रडायचं नाही तर लढायचं. आणि मैदानावरती हे दोन्ही संघ मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये लढतायत. आणि गोल्डन चषक 2022 या सुवर्ण चषकावरती कोण आपला संघ नाव कोरेल. 31 धावा झाल्यात धावफलकावरती. आता फक्त 24 धावांची गरज आहे जितवाई 11 जिते टीमला. यावेळेस पुन्हा एक डाऊन साइडला फटका, हा देखील जाईल सीमा रेषा जवळ आहे, परंतु पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूया. हा बॉल षटकार. लगातार लगावलेत आणि इथून जर षटकार आला तर बालूबाई खांदा यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला जाईल. कारण आता बॉल द्यायचं मैदानामध्ये, तर 19 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो. भूषण भोईर या खेळाडूने नावाखाडी स्पर्धेमध्ये 105 धावा कुठून काढल्या होत्या आणि मालिकावीर तो खेळाडू ठरला होता. त्याचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. तर षटकार हॅट्रिक कंप्लीट करतील काय, 5,000 रुपयाचं पारितोषिक कदाचित होतं, परंतु इथे बीट झालेत बॅट्समन आणि ओव्हर कंप्लीट होईल. आणि षटक क्रमांक 3 संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर, माफ करा 2 षटकं संपलीत. आता 3 ओव्हर मध्ये गरज आहे ती तब्बल 18 धावांची. तिथे जो कोणी फलंदाज त्या बॅनरला षटकार हिट करेल त्याच्यासाठी भूषण भोईर यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचा पारितोषिक. षटकार मारायचा तरी कुठे हे विचार आता फलंदाजाला पडले असतील. आणि हे पारितोषिक मैदानावरती खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी लावली गेलीत, परंतु गोलंदाजांसाठी कोणीतरी पारितोषिक लावा मित्रांनो. आकुटाप्याचा बॉल डीप लॉंग लेग वरून चेंडू जाईल सीमा रेषा लगत. पंजांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. तिथे स्वयंसेवक देखील आहेत आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. यांच्याकडून देण्यात येईल. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश होते ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे एक धाव कंप्लीट करतायत आणि स्ट्राईक मात्र देत आहेत ते निलेश या फलंदाजाला. तर 42 धावा लागल्यात धावफलकावरती. आता गरज आहे ती म्हणजेच 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. अरे बाबांनो, एवढी पारितोषिके लागल्यात, जाता जाता एक पारितोषिक तरी घरी घेऊन जा. घरी गेल्यावर मग बायका विचारतात काय घेऊन आला, ट्रॉफी तर नक्कीच घेऊन जाल. आईवा कॅचसाठी लावा कोणीतरी, प्रेक्षक कमाल कॅचसाठी. इथे हवेत आहे बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तबपर्यंत धावा कंप्लीट होत आहेत. तब्बल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 44 धावा लागत आहेत. आता गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 11 धावेंची गरज. तर जयंत पाडी साहेब यांच्या वतीने देखील तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक बॅनर हिटसाठी आणि त्याच्यानंतर प्रणय यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे 500 रुपयाचं. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील. यावेळी फटका आहे चांगला आणि हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार.
आणि आता शेवटचे रन्स असतील ते 5 धावा पाहिजेत. आता पारितोषिक मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो. तर पंचांसाठी या ठिकाणी प्रणय यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. पंच आता शेवटचा इथे खऱ्या अर्थानं 5 धाब्यांची गरज, परंतु बॅनरीसाठी पारितोषिक इथं वाढली गेलीत आणि इथे लाऊड अपील केली गेली होती पंचांकडे, परंतु निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. ओव्हरथ्रो झाला आणि त्याच्यामुळे कदाचित ही धाव देखील कंप्लीट केली गेली. आणि आता बॉल असतील शिल्लक 13 आणि गरज आहे 4 धाब्यांची गरज. बघा 6 मारला तर हरेश म्हात्रे जितेंद्र म्हात्रे यांच्या बॅनरला षटकार हिट झाला तर 25,000 जीत पाटील यांच्याकडून आणि प्रणय यांच्याकडून 500 आणि शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं जयंत पाटील यांच्या वतीनं आणि विक्रांतबाईंच्या बॅनरला हिट केला तर पार्थ विजेंद्र पाटील यांच्याकडून तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजेच बघा इथे डिफेन्स दिलाय आणि हे मान आता घेऊन जा कोणीतरी. आणि घाम खऱ्या अर्थानं पुढे हे पारितोषिक खऱ्या अर्थानं हे खेळाडूंसाठी आणि आम्हाला इथे आता घाम फुटलाय की एवढे पैसे एका षटकारासाठी. आणि हे जर आला षटकार तर चांदी होईल रे बाबा. एखादा नवीन लग्न जमलं असेल तर घारापुरी तुझी जोरात होईल. पारितोषिक झाला पाहिजे. महाशिवरात्री जवळ आली. 4 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने आणि इथे मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये होते आणि परंतु इथे कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते तुम्हाला पाहायला मिळते. कदाचित या ठिकाणी जासई संघ थोडा हार्दिक खेळाडू या ठिकाणी जर विचार केला आपण तर शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये ते गेलेत आणि त्या कारणामुळे काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्याच्यामुळे या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित केला तो अर्थातच या ठिकाणी जितवा 11 चिते संघ गोल्डन चषकाचा मानकरी ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज. डीजे विचार केला तो म्हणजेच जासई क्रिकेट संघ आणि तृतीय क्रमांकाचा विजेता ठरलाय. नावाखाडी 40+ आणि चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरलाय. अर्थातच भिवंडी परिसरातील संघ काही कारणास्तव उपस्थित झाला नाही. त्यांच्या असोसिएशनचे सामने त्यांना खेळावे लागले, परंतु सनी शेठ त्यांना सांगितलं त्यांनी, सर शेठ आम्ही तुमच्यापर्यंत दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा असं होणार नाही आणि पुढच्या वेळी नक्कीच तुमच्यासाठी आम्ही एक चांगली क्रिकेटची खेळ दाखवू. आणि त्या संघाचं नाव आहे स्वरांश एंटरप्राइजेस. भैरवनाथ वीर तानाजी तापोडे ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा विजेता.